नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. घर रिकामं असल्यामुळे ना खूप आवाज घुमतो आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये जरा जोराचाही आवाज येऊ शकतो. कालचा व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यानंतर ना मी बेडरूममधली जी कपाटं होती ती खाली करायला घेतली. संपूर्ण कपडे, भांडी लवकर पॅक होतात, पण कपडे भरणं म्हणजे ना खूप मोठं काम आहे. कारण ना ज्यावेळेस आपण पॅकिंग करायला लागतो ना त्यावेळेस समजतं आपल्याला की आपल्याकडे खूप सारे कपडे आहेत आणि आपण उगाचच विचार करतो की आपल्याकडे कपडेच नाही आहेत. नाशिकवरून येताना ज्या बॅग्समध्ये मी कपडे किंवा भांडी पॅक केली होती ना, सामान सगळा, त्याच बॅग्स मला आता उपयोगी आल्या. घर बदलणं सोपं नाही बरं. खरंच आपण ज्यावेळेस रेंटने राहतो ना, इकडून तिकडे जाताना ना खूप त्रास होतो, नको वाटतं. पण काय करणार आता, कधीतरी आपल्याला परिस्थितीमुळेही चेंज करावं लागतं. माझे कुर्ते एका बॅगेत ठेवले, नंतर माझे गाऊन तनिष्काचे वेगळे एका बॅगेत ठेवले, नंतर देवांचे ज्याही वस्तू होत्या ना त्या ऑलरेडी मी व्हिडिओ केल्यामुळे मला ते सोपं गेलं की त्या अगदी सिस्टमॅटिक ऑलरेडी पॅक होत्या. तुम्हाला पिंप म्हणजे पाण्याची टाकी, डबे दिसत आहेत ना, त्यामध्ये कोठी सगळे मी ना भांडे भरून ठेवलेले आहेत की जेणेकरून इझी व्हावं आणि मला लावताना तिकडे प्रॉब्लेम नको व्हायला. सिरॅमिकची आणि काचेची भांडी इझिली एका डब्यात व्यवस्थित राहावी म्हणून मग मी तीही व्यवस्थित पॅक करून ठेवली. आता उन्नतीचे कपडे मी पॅक करते. माझे आणि उन्नतीचेच जास्त कपडे आहेत, मिस्टरांचे तर खूपच कमी आहेत. आणि तनिष्काला ना निम्मे कपडे आवडत नाही. म्हणजे तिला मी जर आणलेले असले किंवा तिला फक्त तिचे चॉईसचे कपडे आवडतात, माझ्या चॉईसचे आवडत नाही. म्हणून मग ती पण आणि शाळेचे युनिफॉर्म असतात आता, तर त्यामुळे ना जास्त कपडे लागत नाही. पण उन्नतीचे मला नंतर वाटत होतं की माझे आणि उन्नतीचे किती सारे कपडे आहेत. आता बुलढाण्याची ट्रान्सफर इथे आहे ना, तोपर्यंत कपडेच घ्यायचे नाही. म्हणजे इतके कपडे पुरतील एवढे कपडे झालेले आहेत. ज्यावेळेस नाशिकला ट्रान्सफर करून जाऊ ना, तर मस्तच अगदी तिथे गेल्यावरती नवीन कपडे घेऊ की जेणेकरून हे सगळे आधीचे कपडे इकडेच वापरून म्हणजे टाकून देऊ. नंतर ना मी बेड आवरायला घेतला. बेडमधले सगळे जेही ठेवलेले अंथरुणं होते ना, ते संपूर्ण एका बॅगमध्ये परत मी सेपरेटच पॅक केले की जेणेकरून तिथे गेल्यावरती पटकन बेडमध्ये पॅक करता येतील. मोठा सामान ना पटकन पॅक होतो, पण जे छोटे छोटे असतात ना वस्तू अगदी कधीतरी लागणाऱ्या, त्या म्हणजे कशा ठेवायच्या, कशा ऑर्गनाईज करायच्या, ही खरी परीक्षा असते. मी सकाळी ना लवकर उठलेली आणि 7:30पर्यंत नाश्ता, जेवण, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण बनवून टाकलेलं की जेणेकरून तिकडे गेल्यावरतीही म्हणजे फक्त सामान लावण्याची वेळ, कारण की खूप थकवा आलेला. हे सगळं मी कारण की पॅकिंग करणं, माझे सासरे ना म्हणजे सामान वाहत होते ना, तर तिकडे थांबलेले लक्ष ठेवण्यासाठी. ते लोक सामान तिकडे उतरवत होते म्हणून, आणि इकडे मिस्टरांना भरून देत होते. म्हणजे दुसरे जे लोक होते पॅकिंग आपलं नेणारे, सामान नेणारे, तर त्यांच्यावरती लक्ष ठेवायला होतं. मुली शाळेत गेलेल्या होत्या, त्यामुळे ना पटापट कामं करून घेतली आणि सगळ्या गोष्टींना व्यवस्थित नियोजन करून की जेणेकरून तिकडे गेल्यावरती म्हणजे कपडे शोधण्याची खूप जास्त वेळ येऊ नये, अगदी व्यवस्थित प्रत्येक जवळजवळ लगेच मिळावं म्हणून. या रूमचं ना म्हणजे मी काय करणार होते, कारमध्ये हे बारीक बारीक बॉक्स जे होते ते नेणार होते की जेणेकरून तिथं जसेच्या तसे ठेवणार. पण ना जे सामान वाहणारे होते त्यांनी 2 गाड्या आणलेल्या आणि पटापट सगळं सामान नेला. ते म्हटले, कशाला राहू देताय, तुम्ही नेणार, चला आमच्याकडे देऊन टाका. नाहीतर आम्ही 2 दिवस या घरात राहणार होतो आणि मग 30ला तिकडे जाणार होतो. पण ते मग ना असं ठरलं की आजच चाललं जायचं, सगळं सामान देऊन टाकायचा. मग शेवटी मला थोडी घाई झालेली की मग वस्तू पटापट, बाकीच्या तर 90% पॅकच होतं, पण 10% म्हणजे थोडंफार खाण्यासाठी रोज 2 दिवस म्हणजे खाण्यासाठी जी भांडी ठेवलेली होती जेवण बनवण्यासाठी, तर
ती भांडी, नंतर थोडे कपडे, असं मग थोडं घाईमध्ये मी ही पटापट हे पण खाली करून घेतलं. आता ना इथलं वायफाय पण बंद होणार आहे आणि तिथे कनेक्ट करायला 2 ते 3 दिवस जातील असं तो मुलगा म्हटलेला. वॉशिंग मशीन ना इकडून खामगाववरून म्हणजे मुलगा येतो कनेक्ट करण्यासाठी आणि ह्या वस्तू काढून म्हणजे व्यवस्थित काढून देतो तो. पण त्याला आज शक्य नव्हतं, तो उद्या येणार होता. म्हणून मग त्याने मला म्हटलं फक्त स्क्रू फिरवा तर ते सगळं निघून जाईल. तर मला म्हणजे ज्यावेळेस मी ते स्क्रूने काढले ना, इतकं इझी होतं की आपण म्हणजे सगळ्या गोष्टी शिकून घ्यायला पाहिजे असं मला वाटलं. मध्ये ना कांदे बटाटे सांडले गेले आणि नंतर ना ह्या सगळ्या वस्तू गेल्यानंतर असा रूम दिसत आहे. जे पेन सोफ्याखाली बेडखाली गेलेले ते पेन आता बऱ्यापैकी सापडले होते. नंतर ना संपूर्ण सामान ना ह्या दोघं गाड्या 2 वेळेस येऊन घेऊन गेल्या. संपूर्ण घर खाली झालं. अगदी थोडासा सामान बाकी होता. मग त्यानंतर मी घराची ना साफसफाई करायला लागली. कारण की आपण जातानाही ज्याने आपल्याला घर दिलेलं आहे त्याचं स्वच्छ करून जावं असं तरी मला वाटतं. म्हणून मग मी संपूर्ण घर स्वच्छ करून पुसून धुवून असं दिलेलं आहे. इकडे थांबणार होतो ना, म्हणून मग ना गॅसची शेगडी राहू दिली होती. पण नंतर ठरलं की जायचं, म्हणून मग गॅसची शेगडीचं पण स्क्रू वगैरे सेल करून नळी काढून घेतली. संपूर्ण सामान गेल्यानंतर ना गॅस ओटा मी स्वच्छ करून घेतला की जेणेकरून नंतर कोणी म्हणायला नको की तुम्ही खराब दिला होता. जे आपल्याला कोणी खराब घर दिलं असेल रेंटने, पण आपण जाताना स्वच्छ करून जावं. किचन ओट्याला आणि किचन ओट्याखालचा जो प्लॅटफॉर्म आहे ना, तिथे इतका चिकट थर बसला होता. मी आली होती त्यावेळेस. पण नियमित स्वच्छतेमुळे ना किचन ओटाही चांगलाच चमकायला लागलेला इथला. मलाही वाईट वाटत होतं इथून जाताना. पण तिकडे जाण्यासाठी त्या घरात जाण्यासाठी मी खूप उत्सुकही होती आणि आनंदही होत होता. बाहेरचा पोर्च पुसला, जिने पुसले दोघं, वरचे खालचे, आणि त्यानंतर मी घर पुसायला घेतलेलं आहे. मुलींना त्या घरी पाठवलं, सासरेही गेले, मिस्टर ऑफिसला गेले आणि मी ह्या घराची संपूर्ण स्वच्छता करून मग घरी जाणार आहे. आता पुढचे व्हिडिओ तुम्हाला नवीन घरातले येतील, तुमचीही उत्सुकता संपेल. बाथरूम वॉशरूम धुवून टाकलं होतं आणि त्यानंतर ना हे जे टेरेस आहे ते मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. घर भाड्याचं असू द्या की स्वतःचं, पण घर हे घर असतो. कारण की ना आपण त्या 4 भिंतींना आपल्या हाताने सजवत असतो, आपले पण देत असतो. त्या भाड्याच्या घरालाही आपण आपलं घर बनवत असतो. त्यामुळे ना आपली त्याच्याशी अटॅचमेंट होऊनच जाते. घर चेंज करणं ना हा माझा स्वतःचा निर्णय होता. म्हणून ना मग मला जास्त दुःख होत नव्हतं. मिस्टर म्हणत होते की राहू दे, जाऊ दे, थोडे दिवस ॲडजस्ट करू. पण ना कारण की घरात दिवसभर कोणी राहत नव्हतं. पण मी राहायची ना, खूप वास यायचा त्या गटारीचा. रात्री झोपतानाही प्रचंड वास यायचा. म्हणजे झोप लागायची नाही एवढा वास यायचा. घर छान, आजूबाजूचा एरिया पण छान, पण इथे ना या एरियामध्ये ओपन गटार असल्यामुळे ना अगदी या टेरेसच्या मागच्या बाजूलाच लागून आहे. त्यामुळे ना किडे पण खूप येत होते. मग मला ना नकोसं वाटायला लागलं होतं. आता ना रिकाम्या घराची तुम्हाला मी टूर देत आहे. हा होता बेडरूम. इथे एक मांडणी दिलेली त्यांनी, छान होती. मांडणीचा ना चांगलाच उपयोग होत होता. कारण की रोजचे कपडे ठेवायला, नंतर छोट्या बारीक वस्तू असतात आपल्या रोजच्या, तर त्या इथे पण एक रूम आहे या दरवाजाच्या मागे. पण तो आम्ही रेंटने घेतला नव्हता त्यावेळेस. ह्या घराचं रेंट ना 8,000 होतं. मला बऱ्याच जणांनी विचारलं, पण ना व्हिडिओमध्ये सांगेन, पण मी दरवेळेस विसरून जात होते. इकडे लगेच किचन होता, हा हॉल होता. हॉलही चांगला मोठा होता, किचनही मोठा होता, हा बेडरूमही मोठा होता आणि जो रूम बंद आहे ना तो जास्त मोठा आहे. नंतर हा बाहेर निघण्याचा दरवाजा आहे आणि त्याला लागूनच ना लेफ्ट साईडला गच्चीवर जाण्यासाठी जिना होता. हा माझा थोडासा सामान इथे पडलेला आहे, जो आता आम्ही कारमध्ये घेऊन जाणार आहोत. आणि इकडे हा पोर्च होता. हा पोर्च मी स्वच्छ करून दिलेला आहे त्यांना आता.
मला तर काही नाही, मिस्टर ऑफिसला जातील, मी कामात बिझी होईल, पण मुलींना ना खूप सुनं वाटेल तिकडे. कारण हे आंब्याचं झाड दिसतं आहे ना, तिथल्या सिद्धीशी आणि अक्षितशी ना त्यांची खूप छान गट्टी जमलेली मैत्री, आणि ते खूप खेळायचे बॅडमिंटन, कुठलेही खेळ म्हणजे ना. उन्नती तनिष्का बऱ्याच वेळ त्यांच्याकडे खेळत असायच्या. परत आपण लवकरच भेटूया नवीन घरात नवीन व्हिडिओसोबत.